आधी कुदळवाडी आणि आता इंद्रायणी नदी पात्रातील ते 36 बंगले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गेल्या 1 वर्षभरामध्ये चांगली जाग आलेली दिसते। म्हणजे धडाधड कारवाई करतायत, बुलडोजर मॅन सारखं चालतात। पण इतक्या काळ काय तुम्ही झोपले होते का असं फक्त पिंपरी चिंचवड मधील ते 36 बंगले धारक विचारत नाहीयेत, तर उभ्या महाराष्ट्रातून हा संताप व्यक्त केला जातो। ते 36 बंगले उभे राहत होते त्यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पालिकेचे कर्मचारी, अनधिकृत बांधकाम विभाग ज्यांच्याकडे आहेत ते अधिकारी झोपा काढत होते का असा प्रश्न तयार झाला। एकंदरीत ओव्हरऑल माहिती मिळते की आता जे ते 36 बंगले पाडण्यात आलेले आहेत त्या बंगला मालकांना एकत्रितपणे 5 कोटी रुपयांचा दंड देखील द्यायचा आहे, फाईन मारलाय। का? कारण त्यांनी पर्यावरणाची हानी केली। पण कुणीही म्हणजे महानगरपालिकापासून तो कोर्टापर्यंत कुणीही जो बिल्डर ज्यांनी ह्या जागा विकल्या त्याला गृहीत धरायला तयारच नाहीये, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करायला तयारच नाहीये। ओव्हरऑल जर आज सगळ्या बातम्यांमध्ये सोशल मीडियावर जर पाहिलं तर जे लोक धाय मोकळून रडतायत त्यांचं रडू दिसतंय आणि ते वारंवार सांगतायत तो बिल्डर मनोज जरे याला पहिल्यांदा उचला। आमच्याकडून 5 कोटी रुपये घेऊ नका, तर ज्या व्यक्तीने हे आम्हाला प्लॉट विकलेले आहेत त्या प्लॉट धारकाला धरा, त्या बिल्डरला धरा। जोपर्यंत प्लॉट पाडले गेले त्याची उभ्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये जाहिरातबाजी झाली, होर्डिंग झाले, त्यावेळी अनधिकृत बांधकामवाल्यांना जाग आली नाही का? इंद्रायणी नदीपात्रातील जी मूळ म्हणजे पूर परिस्थितीची पूररेषा आहे त्यावरती यांचेही 36 बंगले उभे होते। पण हे 1 दिवसात उभे राहिले नसतील, 2-3 महिन्यात उभे राहिले नसतील, मी म्हणते वर्षभरातही उभे राहिले नसतील, वर्षांपासून उभे राहिलेत। यांना तुम्हीच लाईट बिल दिला, यांना तुम्हीच पाण्याच्या लाईन दिल्या, यांच्याकडून तुम्ही टॅक्सही रितशीर घेतला, यांना 7/12ही दिला। मग हे सगळं महानगरपालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय झालं का? तोपर्यंत महानगरपालिका काय करत होती हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। महानगरपालिकेच्या उपायुक्तांना एका पत्रकाराने प्रश्न केला की जितके हे प्लॉट धारक या जागा जाण्यासाठी किंवा बंगले पडण्यासाठी जबाबदार आहे तितकेच महानगरपालिकेचे कर्मचारी नाहीत का? कारण कुठेतरी त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आज ही बंगली इथे उभे राहिलेत। कुठेही प्लॉट पडत असतील तर महानगरपालिकेचं काम आहे की कुठेही अशा पद्धतीचे अनधिकृत प्लॉट पडत तर नाहीयेत ना याची माहिती जाणून घेणं। मग असं का घडलं नाही? हे ज्यांची बंगले ती लोक सांगतायत की आमच्याकडून रितसर पावत्या घेतल्या, आम्हाला रितसर टॅक्स आम्ही भरलेला आहे, आम्ही एका गुंठ्याचे 20-20 लाख रुपये मोजलेले आहेत। हे सगळं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय झालं का? प्रश्न येतो, महानगरपालिकेचा कुठेच यामध्ये रोल नाहीये का? जे काही आहे ते सगळं या प्लॉट धारकांची चुकी आहे का हा प्रश्न आहे। अर्थात 2 प्रवाह तयार झालेत की इंद्रायणी नदीपात्रा शेजारी जागा विकत घेताना हे लोक काय झोपले होते का असंही एकीकडून म्हटलं जातंय आणि दुसरीकडे म्हटलं जातंय की इथे आर झोन दाखवला होता, इथे व्यवस्थित प्लॉटिंग केली गेलेली होती। महानगरपालिकेचे संबंधित जे त्यावेळेचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं होतं की असं काही होणार नाहीये। ही केस कोर्टामध्ये वारंवार चालू होती, 2024 पासूनचा हा विषय आहे की केसेस चालू होत्या, मात्र रिझल्ट हाताशी काहीच आला नव्हता। पण या सगळ्या भूमिकांमध्ये ज्या बिल्डरनी यांना या जागा विकल्या त्या मनोज जरेला का पकडलं जात नाहीये, का उचललं जात नाहीये, त्याच्याकडून 5 कोटीचा फाईन का घेतला जात नाहीये? उलट त्या बिल्डरने आता ज्यांना ह्या जमिनी विकल्या होत्या त्या बिल्डरने या लोकांना भरपाई देणं भाग आहे, तर इथे उलट परिस्थिती आहे। हे एकट्या संबंधित बिल्डरमुळे मुळात घडलेलंच नाहीये, यामध्ये तितकेच दोषी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत। पण ज्यावेळी पत्रकारांनी महानगरपालिकेच्या उपायुक्तांना प्रश्न केला की हे जी गोष्ट घडली यामध्ये महानगरपालिकेचा हलगर्जीपणा नाहीये का, जे संबंधित अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार नाहीये का, सरळ उपायुक्तांनी तो मुद्दा झिटकारला। ते मान्यच करायला तयार नाहीयेत की या सगळ्या प्रोसेसमध्ये महानगरपालिका कुठे गृहीत आहे म्हणून। मग यांचा 7/12 कसा निघाला, यांच्या जागेची नोंद कशी लागली, यांच्याकडून टॅक्स कसे घेतले गेले, यांना पाणी कसं पुरवलं गेलं, यांना लाईट कशी दिली गेली, त्यांच्या इकडे आता गॅसचीही लाईन येते, हे सगळं केलं कसं गेलं?
जर हे 36 बंगले इंद्रायणी नदीपात्राच्या पूररेषेमध्ये येत होते तर इतक्या काळ महानगरपालिकेने का काहीच केलं नाही? कुदळवाडीमध्ये मान्य करून चालू रोहिंगे राहत होते, बांगलादेशी राहत होते, त्या ठिकाणी एका प्रकारचा अड्डा बनला होता, गुन्हेगारी तिथे फोफावली होती, तिथे कुदळवाडीवरती बुलडोजर चालला, ठीक आहे. पण आता या इंद्रायणी नदीपात्रातील या 36 बंगल्यांवर बुलडोजर चाललाय. अनेक लोकांची उभी केलेली आयुष्याची तुटपुंजी किंवा जी काही कमाई असेल ती त्यांनी त्यांच्या घरांसाठी लावलेली होती, ते सगळे घरं धडाधड उद्ध्वस्त केले. यामध्ये असं नाही की फक्त महानगरपालिकेची चुकी आहे, अर्थात जे प्लॉट धारक आहेत त्यांचीही चुकी आहेच. पण चित्र समोर रंगवलंच असं गेलेलं होतं की कुठेही असा थानपत्ताच लागला नाही की हे सगळ्या गोष्टी अनधिकृत आहे. कारण दाखवताना संबंधित अधिकारी असो किंवा प्लॉट धारक असो, सर्वांनी हे अधिकृतच दाखवलं होतं आणि 2 वर्षात हे अनधिकृत होतं. 3 तासात 36 बंगले जमीनदोस्त होतात आणि जी काही पर्यावरणाची हानी झालेली आहे त्यासाठी टोटल 36 बंगल्यावाल्यांकडून 5 कोटी रुपयांची रक्कम घेतली जाणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जागी झाली आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये, मागच्या 1 वर्षामध्ये बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नगरसेवकांची काय भूमिका आहे, प्रशासकांची काय भूमिका आहे, अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे, सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अशाच पद्धतीने अतिक्रमणं काढली जातील, पण अतिक्रमणे उभं राहत असताना मात्र त्याला अडवणारा कोणीच नसेल. तुम्ही सांगा, संबंधित बिल्डर या सगळ्या कहाणीला जबाबदार आहे की प्लॉट धारक जबाबदार आहेत? आणि जर बिल्डर जबाबदार आहे तर अगोदर तो बिल्डर आत्तापर्यंत का उचलला गेलेला नाहीये? माहिती तर अशी मिळते की या बिल्डरचाच भाऊ जो आहे तो महानगरपालिकेला मागच्या निवडणुकीमध्ये उभाही राहिलेला होता. म्हणजे ही सगळी एक सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली माहिती आहे. पण जशी ही महिला सांगते की मनोज जरे नामक बिल्डर आणि त्याने विकलेले हे प्लॉट, आमच्याकडून घेतलेली 20-20 लाख रुपये रक्कम, आम्ही भरलेले रजिस्टर टॅक्स, आम्ही फाडलेल्या महानगरपालिकेच्या पावत्या, सगळ्यांवरतीच प्रश्नचिन्ह तयार झालंय. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.